म्हणजे शरद पवारांना किती यातना होत असतील. मी नेहमी म्हणतो की पाण्यात पोहणाऱ्या माशाचे अश्रू कधी दिसत नाहीत. शरद पवारांना काही हृदय नाही, शरद पवारांना काही मन नाही, शरद पवारांना काही भावना नाहीत. स्टेजवरनं येताना जाताना त्यांची चालण्याची स्टाईल, त्यांची अशी दुर्लक्ष करण्याची स्टाईल माणसाला इथे जखम होते. एका सभेमध्ये ते एकटे उभे होते, मागणं अजितदादा निघून गेले. शेवटी सुशील कुमार शिंदे हे त्यांचे जुने मित्र जवळ आले, त्यांनी त्यांचा हात धरला आणि दोघं स्टेज खाली उतरले. हे दृश्य बघताना माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. इतका द्वेष. आणि ते बोलले ना, मी जे बोलतो तेच, की 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं तुम्हाला, 25 वर्ष सातत्याने मंत्री बनवलं. हे स्वतः श्रीनिवास पाटील बोलले. मी तर बोलायचोच, पण मी खोटं बोलत नव्हतो. श्रीनिवास पवारांच्या तोंडात आलं. आता माझ्यावरती टीका करणारे याचं उत्तर देतील काय? हे 2-2, 4-4, 5-5 पेड नौकर ठेवलेत, ते पेड नौकर येतील का बाहेर? देतील उत्तर? द्या म्हणा आता उत्तर श्रीनिवास पवारांना, म्हणा मला जे म्हणतात ते. असं नाही होत. आम्ही सत्य बोलत होतो, आम्ही काहीही चुकीचं बोलत नव्हतं. हे श्रीनिवास पवारांच्या जे काही बोलले आहेत त्याच्यावर सिद्ध झालं. महाराष्ट्राला सर्व माहिती, मात्र माझे देखील बोलले हे भाऊक होतील, मात्र घडीनेच काम केलेलं आहे बारामतीमध्ये. आता श्रीनिवास पवार काय म्हणाले ते कळलं ना आपलं. सर, चंद्रकांत पाटील म्हणतात की शरद पवारांनी 2019 साली लोकशाही करून दिला आणि त्या लोकांबरोबर जाऊन सरकार बनवलं, असा आरोप पवार साहेबांवरती केला. चंद्रकांत पाटलांना मला काय उत्तर द्यायचं? सर, आज सुप्रीम कोर्टमध्ये दोन्ही गटाचा वर निर्णय येणार आहे. नाही, काल एक निळ्या कपड्याची तुमच्या टीव्हीवर खूप वेळा दाखवली गेली. तो निळा कपडा होता, त्याच्यावर ना कुठला हे होता ना काय होता ना सिम्बॉल होता, तरी तुम्ही लोकांनी दाखवलीत. मला कोणीही त्याच्यावर हत्ती किंवा त्याच्यावरती एखाद्या पक्षाचा सिम्बॉल असला तर नक्की दाखवावा. मी उभ्या समुदायाची माफी म्हणून. आंबेडकर कोणी मला समजवायला जाऊ नका. जे पक्षाच्या कार्यालयात बसून जातीयवाद करत होते, मागासवर्गीयांना दरवाजाच्या बाहेर उभे करत होते, त्या प्रफुल्ल कांबळेला विचारा त्याला कशी वागणूक मिळायची. तेव्हा मला अक्कल शिकवायला जाऊ नका. मी एवढंच सांगतो, तुमच्या नेत्याचा एक निळा झेंडा हातात घेतलेला, एक नोळी टोपी डोक्यावर घातलेली, आणि एकदा तरी जय भीम म्हणतानाचा व्हिडिओ दाखवा बरं. प्रेम इथे असावं लागतं. हे असलं केवळ राजकीय ह्याच्यासाठी म्हणून ज्या माणसाबरोबर ते झालं त्यानेच जाऊन पोलीस कंप्लेंट केली आता की हे खोटं नाटं आमच्या जातीबद्दल पसरवतात, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटी दाखल करा म्हणून. ह्याच्यात मला पडायचं नाही आहे. अॅट्रॉसिटी अशा दाखल पण करू नयेत, पण आमचे जे हुशार विचार विकणारे माणसं आहेत त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे. 3 वर्षाच्या बालकाने 5,000 रुपये घेऊन स्वतःचे विचार विकले, ते महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यांनी